नमस्कार, मी सुनंदा कांबळे खाद्य संस्कृतीमध्ये आपले स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मूग डाळीचे आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य। हिरव्या सालीची मुगाची डाळ 1 वाटी, 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम असेल। 200 ग्रॅम छोटे 2 कांदे बारीक चिरलेले, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, मिरची लसणाची पेस्ट, 2 चमचे तांदळाची पिठी, तळण्यासाठी तेल, हळद, हिंग आणि जिरे। आता आपण हे मुगाची डाळ मिक्सर मधून वाटून घेऊया। ही डाळ मी 4 ते 5 तास भिजवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घेऊया। आता ही आपली डाळ जाडसर, जास्त बारीकही नाही वाटायची, जास्त जाडही नाही वाटायची, ही वाटून झालेली। आता मी ते भांड्यामध्ये काढून घेते। आता हे बॅटर आपलं तयार आहे, डाळ वाटून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे। त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा। हा मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 ते 5 मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, ह्याचा ठेचा, चवीपुरतं मीठ। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत, थोडंसं ते मिळून येण्यासाठी। याच्यामध्ये आपण मसाले काहीच नाही टाकणार, फक्त त्याच्यामध्ये हळद, हिंग आणि जिरं हे आपण टाकणार आहोत। आता हे बॅटर आपण मिक्स करून घेऊया। एकीकडे मी आप्पे पात्र तापायला ठेवलेलं आहे आणि हे बॅटर 5 मिनिटं जरा चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे ते मिक्स होतं आणि फुलून येतं। आता आपलं आप्पेसाठी हे बॅटर तयार आहे। तुम्हाला जर हे बॅटर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी ऍड करून तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण आप्पे पात्रामध्ये आपण तेल टाकूया। एक चमचा मी तेल टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बॅटर टाकूया। आता हे आप्पे आपले एका बाजूने झालेले आहेत, तर आपण त्याला दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटी करूया। आता हे आप्पे आपले दोन्ही बाजूने भाजलेले आहेत आणि हे सर्विंग साठी तयार आहेत। आपण ही प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपले मूग डाळीचे आप्पे तयार आहेत। आपण सर्विंग प्लेट मध्ये ते ठेवूया।
अशा प्रकारे आपले चविष्ट व रुचकर हे मुगाचे आप्पे तयार आहेत. तुम्ही नक्की करून पहा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकच्या बटनाला क्लिक करा. थँक्यू.